नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश. आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे रत्नागिरीपासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोमेश्वर येथील ग्रीन पॅन्थर वन डे सेलिब्रेशनसाठी एक मस्त जागा आहे. तर आता आम्ही तिथे पोपटी साजरी करायला आलो आहे. तर तुम्हाला मी आता तिकडे घेऊन जातो. ठीक आहे. तर आत्ता मी थोड्या वेळापूर्वी सोमेश्वर येथे माझे मित्र श्री ऋत्वेज शिरदनकर यांचं हे ग्रीन पॅन्थर नावाचं एक ठिकाण आहे. वन डे सेलिब्रेशनसाठी अतिशय उत्तम आहे. तर त्याला तुम्हाला मी दाखवतो. बघा, साहित्य दिसते तुम्हाला. इथे पोपटीची जोरदार तयारी झाली आहे. बघा, इथे कांदे कणीस दिसते तुम्हाला, रताळी आहेत, बटाटे आहेत. ती सगळी मंडळी जोरदार कामाला. इथे पावटे दिसते तुम्हाला, त्यांनी पण खूप मजा येणार आहे. आता ही पोपटीची मजा ही खरी थंडीतच घ्यायची असते, बरोबर ना. आणि आता प्रॉपर सीझन चालू झालेला आहे आणि मी सोमेश्वर या गावात मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं इथे आलेलं आहे. आणि श्री ऋत्वेज शिरदनकर यांच्या घरी, त्यांच्या बागेमध्ये एक खाडी काठालगत आहे. अतिशय मस्त जागा आहे. तिथे पण तुम्हाला मी घेऊन जातो पोपटीच्या ठिकाणी. ठीक आहे, तर चला जाऊया आपण. बघता ना तयारी कशी जोरदार चालू आहे. तर आपण जी तयारी केली आहे मोंगा पार्टीची, मंडळी सगळी चाललेली आहेत जिथे आपल्याला पार्टी करायची आहे त्या ठिकाणी. तर चला आलेलं आहे जिथे आम्ही आता पोपटी करणार आहोत त्या ठिकाणी. बघा, मस्त परिसर आहे इथला. हे ठिकाण आहे सोमेश्वर येथे, रत्नागिरीतून साधारणपणे 8 किलोमीटर अंतरावर आहे आणि खाडी काठालगत आहे. तर रात्रीचा वेळ असल्यामुळे मला खाडीचा परिसर दाखवता येणार नाही, पण हा परिसर बघा किती सुंदर आहे. आणि ही जोरदार तयारी चालू आहे मोंगा पार्टीची. तुम्हाला गाण्यांचा आवाज ऐकत येत असेल. अरे मंडळी, तुम्ही कशासाठी आला इकडे? मंडळी कशासाठी आलाय? पोपटी पार्टी. ओके. आणि आम्ही इथे आम्हाला थोडंसं तर ही सगळी मंडळी आम्ही सगळे मिळून एकमेकांची खेचायला इकडे आलो आहे. आणि इथे तुम्हाला अतिशय मस्त परिसर दिसत असेल. इथे लाइटिंग सुंदर आहे. गाणी पण लागलेली आहे तिथे. लवकरच पोपटीची तयारी पूर्ण होत आली आहे. तर आपण ते चालू करूया. ठीक आहे. बघा, सगळ्या वस्तू या मडक्यात ठेवल्या जातात. बांबुर्ड्याचा पाला वापरून हे सगळं केलं जातं. रताळी, बटाटे, पावट्याच्या शेंगा आहेत, कणीस आहे, मटार आहे, कांदा आहे. आणि सगळी या मंडळी याच्यासाठीच तयारी करतात ही सगळी. लवकरच इथे आपण या ठिकाणी शेकोटी पेटवू, मस्त तयारी करूया. अजून नाही आता कुठे. आणि हे पण नाही मिळालं. मडकं चारी बाजूने लाकडं लावतोय आपण आता. बघा, आता पोपटी लागलेली आहे. आता हे मडक्यातलं जे आपण मटेरियल भरलेलं आहे सगळं पोपटीचं, ते शिजायला साधारण अर्धा तास लागेल. आणि मंडळी सगळी इथे मजा करताना दिसतात बघा. तर तोपर्यंत आपण थोडा वेळ टाइमपास करूया. अर्ध्या तासात हे शिजेल, मग आपण त्याचा आस्वाद घेऊया. तर मी पोपटीच्या ठिकाणी जिथे आपण मगाशी तुम्हाला दाखवलं, तर या ग्रीन पॅन्थर या जागेचे जे मालक आहेत ऋत्वेज शिरदनकर, तर त्यांच्याशी थोडंसं आपण गप्पा मारूया. ऋत्वेज शिरदनकर हे मित्र आहेत. हॅलो. तर आपण त्यांच्याशी बोलूया. आता ही जागा जी आहे ही अगदी खाडी लागत आहे. आता रात्र असल्यामुळे तुम्हाला मी खाडी दाखवू शकत नाही, पण अदरवाईज बघा दृश्य किती सुंदर आहे. तिकडे लोक एन्जॉय करत आहेत. तर आपण ग्रीन पॅन्थरचे मालक ऋत्वेज यांच्याशी थोडंसं बातचीत करूया. हॅलो. नमस्कार ऋत्वेज. नमस्कार. ग्रीन पॅन्थर ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला? आता सगळीकडे टुरिझमच्या रिलेटेड सगळीकडेच काही ना काहीतरी कोणतरी करतोय, पण निसर्गाला धरून म्हणजे ग्रीन पॅन्थर ज्याचं नाव आहे, हिरवा वाघ, असं एक संकल्पना मनात आली आणि त्या उद्देशाने हळूहळू आम्हाला जमेल तसं, कारण आम्ही नोकरी करतो
त्यामुळे हळूहळू वेळाच वेळ आवड म्हणून ही संकल्पना आणलेली आहे. बरोबर. ती ह्या जागेमध्ये वेगवेगळी झाडं, नवीन नवीन प्रकारची झाडं, एक्झॉटिक फ्रुट्स पासून असेल तर मसाल्याचे विविध पदार्थ, हे जे तुम्ही नारळ पोपळी बघता हे पण विशिष्ट जातीचे आहेत, वेगळ्या जातीचे आहेत. तर हे सगळं लावलं आणि एक निसर्ग जवळ असल्याने म्हणजे खाडी नदी काठ जवळ असल्याने त्याला अजून आपण कशी रेखरूपा चांगली देऊ शकतो हे मनात आलं आणि एक साधारण कन्सेप्ट आली. आणि पूर्णपणे जी झाडं आम्ही लावलेली आहेत त्याला आम्ही पूर्णपणे कुठचंही रासायनिक खत असं टाकत नाही, पूर्ण ऑर्गॅनिक सगळे पद्धत वापरूनच आपण शेतीही करतो. त्याचबरोबर जी फळं येतात त्याच्यावरती जी फुलं किंवा फळं येतात त्याला आपण पक्षी खात असतो, त्याला कुठेही आम्ही असं त्यांना डिस्टर्ब करत नाही. हां त्यांना डिस्टर्ब करत नाही, कारण हे निसर्गाचंच आहे सगळे, ते पण निसर्गाचाच एक भाग असल्यामुळे बरोबर. आहे. ते साधारण कधी चालू केलं तुम्ही? एक साधारण 4 वर्ष झाली. तर 4 वर्षापासून ही पोपटी थंडीच्या सीझन मध्ये आम्ही संकल्पना राबवतोय. आता आपण सगळे मित्रच असल्याने आपण थोडंसं हे पण जेव्हा आपण खरोखर टुरिस्ट असतात तेव्हा आपण एक प्रॉपर प्रोफेशनल आपण सगळं. तर मला सांगा, ही पोपटीचा कार्यक्रम आता थंडीत आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वर्षभरात ही जागा पावसाचे काही 1-2 महिने सोडल्यास लोक इथे काय काय सेलिब्रेट करू शकतील? आता एवढी जागा आहे, साधारण 50-100 लोकांचा ग्रुप इथे आरामात बसू शकतो. किंवा अजून काय काय तुमच्याकडे ऍक्टिव्हिटीज तुम्ही लोकांना देऊ शकता? एकतर म्हणण्यापेक्षा की डेस्टिनेशन वेडिंग, एंगेजमेंट म्हणजे बर्थडे पार्टीज असते, खूप साऱ्या बर्थडे पार्टीज इथे झालेल्या आहेत. तर त्यासाठी ही जागा हे करतो. मागे पूर्ण तुम्हाला नदीचं पूर्ण तुम्हाला व्ह्यू दिसतो. बरोबर. आता काळोख असल्यामुळे गुगलला किंवा इंस्टाग्राम वरती गेल्यानंतर तुम्हाला या सगळ्या फोटो बघायला मिळेल. त्याचबरोबर आम्ही पूर्ण दिवसाचं पॅकेज आम्ही देतो. त्याच्यामध्ये सकाळी ब्रेकफास्ट पासून ते अगदी इव्हिनिंगचा हायटी पर्यंत सगळं मील देतो. त्याच्याबरोबर इकडे आउटडोर सगळे स्पोर्ट्स आहेत, क्रिकेट असेल, बॅडमिंटन असेल, डार्टबोर्ड असेल, ल्युडो असेल, पत्ते असतील, हे आपण सगळं हे देतो. त्याचबरोबर जंगल सफारी घडवून आणतो, बर्ड वॉचिंग करतो. इथे बोटिंग आम्ही देतो. इकडे प्रॉपर बोट आहे, लाईफ जॅकेट पासून सगळी प्रवाशांची आपण सुरक्षा घेतो. त्यांना आम्ही पूर्ण सफारी घडवून आणतो पूर्ण. त्याचबरोबर अजून इथे टेंट आहेत. तुम्ही तर इथे एक टेंट तुम्ही बघू शकता. टेंट पण आपण टेंटची पण संकल्पना आपण इथे राबवतो. एका टेंटमध्ये 4 जण व्यवस्थित राहू शकतात, असे 8 जणांची व्यवस्था आम्ही केलेली आहे. भविष्यामध्ये आम्ही रूम्स कॉटेजेस करून आम्ही वाढवायचा विचार आहे म्हणजे एक डोक्यात आहे आणि काम पण चालू आहे त्याच्याबद्दल. बरोबर. तर ह्या जागेचा वापर तुम्ही अतिशय मस्त केला आहे. तर या तुमच्या प्रकल्पाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तर मित्र, तुम्हाला ही जागा दिसत असेल, अतिशय सुंदर अशी आहे, नॅचरल आहे, तर त्यांनी सजवलेली आहे. तर लोक या ठिकाणी वाढदिवस, भिशी, अनेक शाळा कॉलेजचे ग्रुप, अगदी 50-60च्या पुढचे लोकसुद्धा इथे येऊन एन्जॉय करू शकतात. जसे आता आम्ही पोपटी एन्जॉय करायला इथे आलो आहे. तर आपण पुन्हा एकदा पोपटीकडे जाऊया. मी सर्व लोकांना या निमित्ताने एवढंच आवाहन करतो की या ठिकाणी वन डे सेलिब्रेशन करण्यासाठी तुम्ही ग्रीन पॅन्थरला नक्की भेट द्या. ऋत्वेश शिरधनकर तुम्हाला त्या तुमच्या फंक्शनचा पूर्ण कार्यक्रम जो आहे तो व्यवस्थित अरेंज करून देतील. तुम्हाला खूप छान एन्जॉय करता येईल. मला वाटतं आता पोपटी पण मस्त पेटलेली आहे. मित्रांनो, पोपटी पूर्ण चांगली शिजेपर्यंत थोडा वेळ केलेला टाइमपास, बॅडमिंटन, पोपटी फोडतोय आता आपण बघा. हे तर लागतंच नाही का? तर चला, आपल्याला पोपटी शिजत आली असेल, जे आपण मोंग्यामध्ये जे मटेरियल भरलं आहे ते शिजत आलं. ठीक आहे. तर आता लवकरच मडकं फोडलं जाणार आहे, पोपटी फोडली जाणार. तर चला, आता खाण्यास सगळेजण उत्सुक आहेत. पुढच्या 5 मिनिटातच आपण ते खायला सुरुवात करू. मस्त वाफाळलेलं दिसतंय बघा, दृश्य किती छान आहे. आता सगळे याच्यावर ताव मारायला रेडी आहेत. पुढच्या 5 मिनिटातच आपण ते खायला घेऊया.
कांदा नाही खात तुम्ही बापरे. होय. मुंग्याचा मस्त आस्वाद घेताना इथे मंडळी दिसते तुम्हाला. मला बिर्याणी बनवणे कांदा काढून ठेव. तुम्हाला ही जर अशी पोपटी पार्टी करायची असेल सर्वात क्लिअरन्स. तर तुम्हाला इथे यावं लागेल सोमेश्वरला ग्रीन पॅन्थरमध्ये. अरे बिर्याणीला उलटा नाही आणलात ना तुम्ही. आता आपण याच्यानंतर आम्ही व्हेज बिर्याणीचा पण आस्वाद घेणार आहोत. ठीक आहे. अशी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ग्रीन पॅन्थरला नक्की भेट द्या. थँक्यू.